घडामोडीची महत्त्वाची बातमी आहे। सीएसएमटीवर पुन्हा एकदा लोकल घसरलेली आहे। वडाळा ते सीएसएमटी वाहतूक ही बंद झालेली आहे। लोकल घसरणीची सलग दुसरी घटना आहे। 3 दिवसातली ही दुसरी घटना आहे। ट्रॅक दुरुस्तीची कामं अजूनही सुरू आहेत। घरी निघालेल्या नोकरदारांचे आता प्रचंड हाल होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। 6 वाजलेले आहेत, अर्थात कार्यालय सुटण्याची वेळ झालेली आहे। आज जरी महाराष्ट्र दिन असला तरी काही अंशी काही कार्यालय, खासगी कार्यालय ही सुरू आहेत। ही कार्यालय सुटण्याची आता वेळ झाल्याचा पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र मोठ्या मनस्तापाला या नोकरदारांना सामोरं जाऊ लागू शकतं, कारण वडाळा ते सीएसएमटी वाहतूक ही पूर्णपणे आता बंद झालेली आहे। लोकल घसरण्याची सलग दुसरी घटना या ठिकाणी घडलेली आहे। सीएसएमटीवर पुन्हा एकदा लोकल घसरली आहे, त्यामुळे वाहतूक ही ठप्प झालेली आहे। अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, आता नेमकी काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? अगदी बरोबर आहे। 3 दिवसातली ही दुसऱ्यांदा ही घटना घडते। विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अगदी म्हणजे जे मुख्य ट्रॅक जे आहे त्याच्यापासून अगदी 50 मीटरच्या अंतरावरती असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती असलेल्या 50 मीटरच्या रेल्वे ट्रॅकवरती ही घटना घडलेली आहे। आणि परवा आपल्याला माहिती की जी लोकल आहे ती रेल्वे रुळावरून त्याचा एक डबा घसरला होता आणि त्यानंतर आज पुन्हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे जे आहे ते मध्य रेल्वेने त्याच ट्रॅकवरती पुन्हा एकदा चाचणी घेण्याचं ठरवलं होतं आणि त्यामुळे एमटी रॅक जो आहे म्हणजे जी एक मोकळी ट्रेन जी आहे ती त्याच ट्रॅकवरून त्यांनी चाचणी केली की आता तो ट्रॅक जो आहे तो दुरुस्त झालेला आहे का, त्याचं चेकिंग चालू होतं। आणि असं असताना तो एमटी रॅक जो आहे तो सुद्धा पुन्हा एकदा त्याच प्लॅटफॉर्मच्या म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 2च्या 50 मीटरवरती असलेल्या रेल्वे ट्रॅकवरती जे आहे एमटी ट्रॅक पुन्हा एकदा रुळावरून घसरलेला आहे। त्यामुळे जे दुरुस्तीचं काम झालेलं सांगण्यात आलं होतं ते दुरुस्तीचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये, अशीच माहिती जी मिळते। आणि समोर ती दृश्यही दिसतात। विशेष म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 अशा दोन्ही प्लॅटफॉर्म क्रमांकाला जो जोडणारा शंटिंग रॅक जो आपण म्हणतो म्हणजे 2 रेल्वे ट्रॅकला जो एक रेल्वे ट्रॅक करून जे जोडणी केली जाते त्या ठिकाणी ही घटना घडली होती। त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जो आहे मध्य रेल्वेचा तो पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा या इथून ये जा करणारे लोकल ट्रेन जे आहे ते जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत। निश्चित ज्योत्स्ना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।